हे काय उत्तर द्यावं मला माहीत नाही. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढ्यात ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर काय माझे दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. ऐकू केली मी, गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामुळे एक भाग आहे. दुसरी बाब असा आहे की दुसरा माफ केलेला सुद्धा जो नाहीच आहे तो पण आला. त्याच्यामुळे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केले. एक सातपुते ज्येष्ठ IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत. त्यांनी त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. सखोलपणाने तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये आश्वासन केलेलं आहे. आज मुख्यमंत्री त्याच्यावरती निवेदन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझीसुद्धा मागणी स्पष्टपणाची आहे की याचा सखोल तपास व्हावा. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. आता माझ्या संदर्भातलं जे काय दाखवलं गेलं त्याचा माझ्याकडनं खुलासा झाला आहे. यापेक्षा या गोष्टीला मी अधिक महत्त्व देऊ इच्छित नाही. याचं कारण जी घटना केव्हा घडले हे आपल्यापैकी सर्वांना ज्ञात आहे. आणि त्यावेळचे 2024मध्येच अलिबागमध्ये झालेली घटना आहे. आता याबद्दल माझ्यासारखा 40 वर्ष राजकारणात आहे. एका दिवसात मी नाही दिल्लीत आलो. राजकारणामध्ये माझी 40 वर्ष आहेत. माझी विश्वासार्हता आहे. आणि 19ला सुद्धा मी महाविकास आघाडीकडे निवडून आलो, 24ला इंडियामधून निवडून आलो. त्याच्यामुळे जनमानसामध्ये आहे जे सत्य आहे ते सत्य आहे. एकदा खुलासा केला, यापेक्षा माझ्यासारखा मी अनेक अशा पद्धतीच्या आरोपाच्या फेरीतून गेलेलो आहे. माझं मन, माझ्या संवेदना, माझं काम करण्याची पद्धती माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी माहिती आहे.